नमस्कार. चला, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेमधला एक असा विषय बघूया जो 2017 पासून ते अगदी 2025 पर्यंत म्हणजे प्रत्येक वर्षी हमखास विचारला जातो आणि यात गुण मिळवणं अगदी सोपं आहे. आणि हेच खरं आहे. बघा, यश मिळवण्यासाठी फक्त नवीन नवीन अभ्यास करत बसण्यापेक्षा जे जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेलं आहे ना त्याचं विश्लेषण करणं जास्त महत्त्वाचं आहे. यातच खरी गुरुकिल्ली दडलेली आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? एकतर हमखास गुण देणारा पॅटर्न कोणता आहे, मग प्राण्यांची घरं, समूहदर्शक शब्द आणि प्राण्यांच्या पिल्लांबद्दलचे प्रश्न कसे येतात याचं विश्लेषण करू, आणि शेवटी या सगळ्यावरून तुमची विजयी रणनीती काय असायला पाहिजे हे ठरवू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. हमखास गुण देणारा तो पॅटर्न. एकच विषय, एक प्रश्न, पण दरवर्षी हमखास. तर हा पॅटर्न आहे तरी काय? हे बघा, 2017 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. प्रश्न फक्त 3च प्रकारांवर येतो. एक, प्राण्यांची घरं म्हणजे घरदर्शक शब्द. दुसरं, समूहदर्शक शब्द. आणि तिसरं, प्राण्यांच्या पिल्लांची नावं. बस, याच 3 गोष्टींभोवती प्रश्न फिरत राहतो. ओके, तर ह्यातल्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया. प्राण्यांची घरं म्हणजे घरदर्शक शब्द आणि यात चुकीची जोडी कशी ओळखायची ते पाहू. आता हे बघा, हा आहे 2025च्या पेपरमधला प्रश्न. विचारले, प्राणी व त्याचा निवारा यातली चुकीची जोडी कोणती? पर्याय आहेत घोड्याचा तबेला, हत्तीचा पिलखाना, सिंहाची जाळी आणि पोपटाची ढोली. आता इथेच आपली कसोटी लागते. आपल्याला प्रत्येक प्राण्याचं घर नक्की माहीत पाहिजे. चला, याचं विश्लेषण करूया. घोड्याचा तबेला बरोबर आहे. हत्तीचा पिलखाना हे सुद्धा बरोबर. पोपटाची ढोली हेही बरोबर आहे. मग चुकलं कुठे? सिंहाची जाळी. अरे, सिंहाची जाळी नसते, सिंह गुहेत राहतो, जाळी तर कोळी विणतो. बरोबर, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. किती सोपं आहे बघा. आणि म्हणूनच मी म्हणतो की प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण महत्त्वाचं आहे. आता बघा, तबेल्याला पागा असंही म्हणतात. यावर आधी प्रश्न आलाय. फक्त सिंहच नाही तर वाढ आणि अस्वल ही गुहेतच राहतात. ससा आणि साप दोघेही बिळात राहतात आणि पोपाट ढोलीत राहतो. हेच उत्तर 2020च्या पेपरमध्ये सशासाठी चुकीचं म्हणून दिलं होतं. म्हणजे बघा, प्रश्न कसे एकमेकांशी जोडलेले आहेत. चला, आता पुढच्या पॅटर्नकडे जाऊया. वस्तूंच्या समूहांसाठी वापरले जाणारे शब्द म्हणजेच समूहदर्शक शब्द. हा 2021च्या पेपरमधला प्रश्न आहे. वाक्य दिलंय, मडक्यांची थप्पी लावली होती आणि विचारलंय की यातला चुकीचा भाग ओळखा. आता इथे आपलं लक्ष थप्पी या शब्दाकडे जायला हवं. विचार करा, मडक्यांसाठी थप्पी हा शब्द बरोबर आहे का? तर नाही. इथेच तर खरी गंमत आहे. मडक्यांची थप्पी नसते, मडक्यांची उतरंड असते. थप्पी हा शब्द आपण पोत्यांची, नोटांची किंवा वह्या पुस्तकांची लावतो. पण मातीच्या मडक्यांसाठी खास शब्द आहे उतरंड. हाच फरक लक्षात ठेवायचा आहे. आणि हे बघा, असेच प्रश्न आधीही आले आहेत. 2024मध्ये धान्याची रास विचारलं होतं, भाकरींची चळत, करवंदाची जाळी, पालेभाग्यांची जुडी, 2018मध्ये आंब्यांची अढी आणि 2017मध्ये सैनिकांचे पथक. म्हणजे हे शब्द जर आपण पाठ करून ठेवले तर गुण आपलेच आहेत. आणि आता येतोय यामधला सगळ्यात मोठा आणि नेहमीचा गोंधळ उडवणारा भाग, प्राण्यांची पिल्ले. इथे एका अक्षराने सुद्धा उत्तर चुकू शकतं. बघूया कसं. हा 2022चा प्रश्न. प्राणी आणि त्याचे पिल्लू यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय आहेत शेळीचे करडू, म्हशीचे कोकरू, घोड्याचे शिंगरू आणि हरणीचे पाडस. आता इथे जरा म्हैस आणि शेळीच्या पर्यायांकडे नीट बघा. काहीतरी गडबड वाटते का? हीच ती जोडी आहे जिथे सगळे फसतात, करडू आणि कोकरू. लक्षात ठेवा, करडू हे शेळीचं पिल्लू असतं आणि कोकरू हे मेंढीचं. परीक्षक मुद्दाम हे पर्याय देतात आपलं अचूक ज्ञान तपासण्यासाठी. हाच तो सापळा आहे. म्हणजेच 2022च्या प्रश्नात म्हशीचे कोकरू ही जोडी चुकीची होती. कारण म्हशीच्या पिल्लाला आपण पारडू किंवा रेडकू म्हणतो आणि कोकरू कोणाचं? बरोबर, मेंढीचं. तर शेळीचं करडू आणि गाईचं वासरू हे तर आपल्याला माहीतच आहे. बरं, तर आपण हे सगळं विश्लेषण तर केलं, पण आता यावरून परीक्षेसाठी आपली रणनीती काय असली पाहिजे, कृती काय करायची? अगदी सोपी 3 टप्प्यांची रणनीती आहे. पहिलं, असे वारंवार येणारे विषय ओळखा. दुसरं, जुने प्रश्न फक्त सोडू नका, तर त्यातल्या प्रत्येक पर्यायाचं बरोबर आणि चूक दोन्हीचं विश्लेषण करा. आणि तिसरं, करडू कोकरूसारखे जे गोंधळात टाकणारे शब्द आहेत ना, त्यांच्यावर विशेष लक्ष द्या आणि ते पक्के करा. तर मग आता सांगा, या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही तुमच्या परीक्षेत असा पॅटर्न ओळखू शकाल की नाही?
नक्कीच. अशा प्रकारे सखोल विश्लेषण केलं की परीक्षेतले हे हमखास गुण मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आणि हाच आत्मविश्वास आपल्याला यशापर्यंत घेऊन जाईल.